नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। मावळ लोकसभेचे खासदार संसदरत्न श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा धडाका सुरू आहे। यामध्ये विशेष अंतर्गत रस्ते, सभामंडप, शाळा, इमारती, स्मशानभूमी, मंदिर सुशोभीकरण करणे अशा विविध कामांना बारणे यांच्या मार्फत 50 कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। नुकताच घोणशेत ग्रामपंचायत हद्दीतील वाऊड येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमनाथ कोंडे, गजानन खरमारे, मच्छिंद्र कचरे, सोमनाथ राक्षे, रमेश चाचक, सोमनाथ चोरघे, संतोष राक्षे, कुशाबा विरकर, मयूर मोकाशी, दासू यादव, देवराम मोकाशी, चिंदू राक्षे, राजू हेमाडे यासह ग्रामस्थ महिला या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचा तिसरा टर्म चालू आहे। 2024 ची निवडणूक झाल्यानंतर त्यांना आता जवळजवळ 14-15 महिने झालेले आहेत। त्या कार्यकालामध्ये आम्ही जिल्हा वार्षिक नियोजन मंडळ यामधून 15 कोटीची कामं तालुक्यामध्ये हाती घेतलेली आहेत आणि स्थानिक विकास निधी अंतर्गत त्यांचा 5 कोटीचा निधी हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तसेच 25-15 या योजनेअंतर्गत 5 कोटीची कामं आपण सुचवलेली आहेत आणि 30-54च्या अंतर्गतमध्ये 10 कोटीची कामं तालुक्यामध्ये आपण घेतोय आणि नगर विकास खात्यामध्ये देहू असेल, तळेगाव असेल, वडगाव असेल आणि लोणावळा असेल ह्या नगरपालिकेमध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचा निधी जवळजवळ आपण 20 कोटी रुपये निधी आपण वापरतोय। प्रत्येक शहरामध्ये आपण 5-5 कोटी रुपयाची कामं आता प्रस्तावित केलेली आहेत। माझ्या मते आचारसंहितेच्या आधी ग्रामीणमधल्या सर्व कामांच्या किंवा त्यांच्या प्रशासकीय मान्यता पूर्ण होतील आणि त्या झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये महापालिकेच्या निवडणूक लागणार आहेत। त्यावेळेस नगर विकास खात्याच्या हे पूर्ण होतील आणि टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागामध्ये जशा ऑर्डर पूर्ण होतील तसे खासदार साहेबांची श्रीरंगप्पा बारणेंच्या वेळेनुसार आम्ही भूमिपूजन करतोय। जर ते अवेलेबल नसतील तर त्यांचे चिरंजीव विश्वजित असतील, ते जर नसतील तर तालुक्याच्या वतीने पक्षाचं प्रतिनिधी आणि आप्पांचं प्रतिनिधी या नात्याने मी आणि प्रत्येक भागातले माझे सहकारी त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन काम करता येते, भूमिपूजन करता येते आणि मी विशेष करून 103 ग्रामपंचायतीतील सरपंचांना धन्यवाद देतो की राजकीय जोडे बाजूला ठेवून ते देखील खासदार श्रीरंगप्पा बारणेंच्या विकासासाठी निधीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी करत आहेत आणि त्याची पूर्तता लवकरच आम्ही येत्या काळामध्ये साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करू। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।